महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्याचा सीडीआर काढा अशी मागणी करणार. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल. एनआयए विशेष न्यायालय निकाल देणार. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य ठरणार. मुंबईत आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश. जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी. 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार. ट्रम्प यांची मोठी घोषणा. भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र आणि तेल खरेदी केल्यानं निर्णय. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास करतोय भारत. सरकारकडून भूमिका जाहीर. शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध. दबावाला बळी पडणार नाही, सरकारची भूमिका. सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला भेट मिळणार. जुलै-ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार. सूत्रांची माहिती. ठाणे आणि उल्हासनगर वगळता 35 शहरांमध्ये 5 लाख सिंधी विस्थापितांना मालमत्ता पत्र मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुण्यातील फुले स्मारकाजवळील रहिवाशांचं स्थलांतर करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. फुले स्मारकाच्या जतन आणि विस्तारीकरणाची कामं सुरू. उद्यापासून पुणे जिल्ह्यात महसूल सप्ताह. नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी उपक्रम. आर्थिक संकटात असलेल्या एसटी सेवेला मोठा दिलासा. इंधन खरेदीत वाढीव सवलत मिळणार. 12 कोटींची बचत होणार. मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान करणाऱ्या अटल सेतूला मुंबईकरांची पसंती. सेतूवरून आतापर्यंत 1,31,00,000 वाहनांचा प्रवास. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नागपूरमध्ये आणखी 2 मोठ्या अधिकाऱ्यांना अटक. नागपूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांच्यावर कारवाई.